पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखात् अरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सत्य सनातन महात्मा धर्म की जय। आत्मशांती ज्ञान यज्ञ 115वा अधिक मासामध्ये म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये हा अत्यंत मंगलमय सोहळा 17 तारखेपासून चालू आहे आणि आज त्या मंगलमय सोहळ्याचा हा समारोपीय कार्यक्रम खरोखर अधिक महिन्याचं महत्त्व जे आहे, अधिकस्य अधिकम फलम, अधिक महिन्यामध्ये केलेल्या क्रियेचं, मग ते कर्मराटीतलं असो दैवराटीतली असो, त्याचं अधिक फल प्राप्त होत असते। हाच प्रत्यय आपल्याला या समारोपीय सभेला प्राप्त झालेला आहे। खरोखर अधिकाधिक फळ आपल्याला या साधू संत ज्ञानी पुरुषांच्या दर्शनाने आणि मार्गदर्शनाने हा सोहळा खरोखर संपन्न झालेला आहे आणि ते फळ निश्चितच परमेश्वर आपल्याला देणार आहे। त्यांच्या दर्शनाचं सुद्धा फार मोठं फळ आहे। या ज्ञानियाची दर्शने पापाहुती पुरस्करणे याचा अमीर न करावा कवने भलते निवन्नावे। जो देवाला मानत नसेल, धर्माला मानत नसेल, पण या साधू संतांना पाहताच झुकला असेल तर त्याच्या अनंत पाप कर्माचा नाश होतो। अशी महती या साधू संतांची आहे आणि त्यांचं दर्शन आपल्याला झालं, मार्गदर्शन आपल्याला झालं म्हणजे निश्चित अनंत पापरूपी कर्मांचा निश्चितच आपल्या या कार्यक्रमामुळे तो पापांचा नाश होणार आहे। या ठिकाणी आता ज्यांचं उद्बोधक मार्गदर्शन आपण ऐकलं, असे या पदयात्रेचे संयोजक संचालक आदरणीय श्रद्धेय विद्वतरत्न ज्ञान भक्ती वैराग्ययुक्त, ज्यांनी अत्यंत कष्ट घेऊन ज्ञान आत्मसात तर केलंच, पण ते ज्ञान समाजाला वाटण्यासाठी ज्यांनी पायी तर प्रवास अजूनही चालूच आहे, आधीपासून तो पायी प्रवास सुरूच होता त्यांचा। पायाचा वेग कमी पडत होता म्हणून सायकलचा आधार त्यांनी घेतला आणि सायकलवरही त्यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला आणि आपले धर्मग्रंथ जे स्वनिर्मित ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं। समाजामध्ये उद्बोधन करण्याचं काम त्यांनी केलं आणि पदयात्रेच्या या संकल्पनेमधून खऱ्या अर्थाने धर्माची फार मोठी एक प्रचाराची मोहीम त्यांनी हाती घेतली। असे ज्येष्ठ संयोजक आदरणीय श्रद्धेय विद्वतरत्न ब्रह्मविद्येचे प्रकांड पंडित आणि स्थान पोथीच्या म्हणजे वेळेला पूर्वाचार्यांनी ज्या पद्धतीने अत्यंत काळजीपूर्वक स्थानांची नोंद केली, पण तो त्यानंतर प्रवाहामध्ये अनेक स्थान काही गरदळल्या गेले, काही स्थानांची निश्चिती नव्हती
आणि त्यासाठी पुन्हा त्यांनी पायी प्रवास केला, सायकलने प्रवास केला आणि प्रत्येक स्थानाची व्यवस्थित नोंद केली आणि एक स्थान दर्शन पुस्तक सुद्धा आपल्या संप्रदायाला उपलब्ध करून दिलं. असे आदरणीय श्रद्धेय माळवाड गावचे श्री दादा खरोखर अत्यंत अभिनंदनास पात्र आहे. आणि त्यांचा तो अल्पसा सत्कार त्या ठिकाणी ठरवला आणि दादा अत्यंत कुठल्याही प्रकारचा आडंबर नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांचं भपका नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आढेवेळे घेणे नाही, सहजपणे त्यांना आमंत्रण मिळालं आणि इथे पोहोचले. याबद्दल पुनश्च एकदा दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे दैवाद्य सुख श्री अधिष्ठित म्हणून या पदवीने त्यांना खऱ्या अर्थाने सर्वदा आळवतात, त्या पदवीचा त्यांच्यासाठी उपयोग करतात. अशाच प्रकारचे खऱ्या अर्थाने येणे बोधे बोधवंताची स्वस्थता ती चैतन्य विद्यावंता नाही. ही स्वस्थता जी आहे, जे निर्जरान पविजय गवणे प्रकारे हे सेविजय अगविनाश सदा सोहत्ते. या अलौकिक सुख या ज्ञानाचं, या ब्रह्मविद्येचं जे तेज आहे आणि जे अंतरामध्ये सुख आहे त्याचं वर्णन इतर सुखाच्या बरोबरीने करता येत नाही. इतर सुखांचा उल्लेख करताना त्यामध्ये दुःखाचं मिश्रण आहे. दुःख मिश्रित सुख ते सुख बोलू दे, पण हे सुख केवळ निरतिशय सुख आहे आणि ते कर्माद्य नाही. कर्माद्य अनेक प्रकारचं सुख या ठिकाणी अनेकांना भुरळ पाडत असते आणि हे दैवाद्य आहे आणि त्या श्री आणि सुखाने अधिष्ठित असलेले आमचे आदरणीय श्रद्धेय तरडगाव निवासी ब्रह्मविद्या शास्त्राचे प्रकांड पंडित, ज्यांच्या शब्दाशब्दातून ब्रह्मविद्येचा रस झिरपतो असे आदरणीय श्रद्धेय माझे परमश्रेय सन्मित्र श्री तरडगाव निवासी आचार्य प्रवर्षी राहेरकर बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय ब्रह्मविद्या पारंगत, ज्यांच्या प्रवचनामध्ये म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे विषय त्यांनी आज आपल्याला सांगितले आणि नेहमीच ते सांगत असतात. त्यांचं प्रवचन ऐकावंसंच वाटतं असे आदरणीय श्रद्धेय लिमगाव निवासी माझे परमश्रेय सन्मित्र आचार्य प्रवर श्री नांदेडकर बाबा, या ठिकाणी मुद्दामून खऱ्या अर्थाने पोथी प्रवचन हा एक सोहळा या ठिकाणी आहे, पण या सोहळ्याच्या माध्यमातून या परिसरातल्या अत्यंत कार्य करणाऱ्या संत महंतांचा गौरव सोहळा प्रथम दिवशी साजरा झाला आणि आज समारोपाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निघणाऱ्या या पदयात्रेच्या संयोजकांचा हा खऱ्या अर्थाने हृद्य सत्कार या ठिकाणी झाला आहे. या निमित्ताने आलेले आदरणीय श्रद्धेय विद्वत्रत्न माझे परमश्रेय गुरुकुलापासून ते आमचे सोबत होते असे तामसा निवासी विद्वत्रत्न श्री ईशानिश्चित परमपूज्य श्री भोजराज दादा अमृते, त्याचप्रमाणे पदयात्रेचे अत्यंत महत्त्वपूर्ण संयोजक आदरणीय श्रद्धेय विद्वत्रत्न परमश्रेय श्री दामोदरांना, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांना बोलवलं होतं ते संयोजक इथे आले नाहीत, त्यांच्याही पाठीमागे फार मोठा कार्यभाग आहे. आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबा यांनी मुद्दामून या कार्यक्रमाला न येण्याचं कारण असं सांगितलं की आज अमरावतीमध्ये फार मोठा कार्यक्रम आहे आणि तिथे बाबांना उपस्थित राहणं आवश्यक होतं. स्थानिक कार्यक्रमाला जर ते उपस्थित राहू शकले नसते, अनेकांचा गैरसमज होतो, म्हणून बाबांनी सांगितलं की 24 तारखेला तिथेही श्रीकृष्ण कथेची समाप्ती आहे आणि म्हणून मी येऊ शकत नाही, गैरसमज करून घेऊ नका. त्याचप्रमाणे
या पदयात्रेच्या संयोजकांमध्ये कवीश्वर कुलाचार्य खामनीकर बाबा, आचार्य प्रवर श्री खामनीकर बाबा हे सुद्धा या पदयात्रेचे संयोजक म्हणून राहिलेले आहेत. अनेक लोक या पदयात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने धर्म कार्याला प्रवृत्त झाले, सेवेला प्रवृत्त झाले. त्यांना स्थान दर्शन घडलं, अनेकांना वेद बोध आणि अनुसरण सुद्धा घडलं. म्हणून ही पदयात्रा खऱ्या अर्थाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची प्रेरणा घेऊन निघालेली पदयात्रा आहे. कारण भरवस नगरापासून जीवांच्या उद्धारासाठी पहिल्याने जर कुणी पदयात्रा केली असेल, कुण्या अवताराने पदयात्रा केलेली असेल, तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच आपल्याला नाव घ्यावं लागेल. श्री दत्तात्रय प्रभू तर ते सतत परिभ्रमण करतात, पण ते पायी चालतात का नाही हा प्रश्नच आहे. अलौकिक अवतार आहे. आता इथे तर नंतर तिथे सकाळी माहूरगडावरून उठले की लगेच काशीला, काशीचं स्नान झालं की लगेच बद्रिकाश्रमला, बद्रिकाश्रमावर निघाले की कोल्हापूरची भिक्षा, आणि नंतर आता पंचळेश्वरला भोजनाला स्वामी प्रभू तिथे आहेत आणि सर्व जीवोद्धार कार्य करीत माहूरगडला निद्रेला येतात. पायाने जातात का कसे जातात याबद्दल संशय आहे मला तरी. आणि म्हणून मी म्हटलं की सर्वात प्रथम पदयात्रेचा जर कुण्या अवताराने आदर्श घालून दिला असेल तर तो आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तो घालून दिलेला आहे. आणि गावोगावी महाराष्ट्रभरच नव्हे, तेलंगणामध्ये सुद्धा, कर्नाटकामध्ये सुद्धा, किष्किंधा पर्वताकडे सुद्धा पदयात्रेने प्रभू गेले. ती पदयात्रा कधी चांगले अनुभव, चांगले वाईट अनुभव त्यांना त्या पदयात्रेत आले. घोडाचोरीच्या शिष्यांचे जेव्हा वाईट अनुभव आले, हिंसा त्यांच्याकडून जेव्हा घडली, तेव्हा त्यांच्या सोबत गेलेले स्वामी म्हणतात आता हे तुम्हा सवय नाही, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही हिंसा केली आहे. एवढी भूतहिंसा झाली आणि खिनभरी घृणानुपजे हो, तुम्हाला थोडीशी घृणा उत्पन्न झाली नाही, आणि म्हणून आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. आणि 3 दिवस अहोरात्र चालत चालत श्री चक्रधर प्रभू तिथून जे चढत निघाले ते श्री गोविंद प्रभू बाबांच्या भेटीला पिवळ तळोली या स्थानावर आले. हे पिवळ तळोलीचं स्थान हे सुद्धा आमच्या नागपूरकर सद्भक्तांनी त्या ठिकाणी आता जीर्णोद्धार केला. फार सुंदर अशा प्रकारचं ते स्थान निर्माण झालं. त्यांनाही सुद्धा धन्यवाद या निमित्ताने दिले पाहिजेत. एक महत्वाची चूक माझ्याकडून झाली. पदयात्रेच्या संयोजकाचं नाव घेता घेता या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत, आदरणीय श्रद्धेय माहूर पीठाधीश कवीश्वराचार्य, अशा प्रकारचं म्हणजे कवीश्वरांनी जो पहिला मठ निर्माण केला ते माहूर मठ, आणि आचार्यश्रींच्या मार्गदर्शनाने तो जिंकला. म्हणून कवीश्वरांचं पहिलं पीठ जर कोणतं असेल तर ते माहूर पीठ आहे. आणि म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख करताना माहूर पीठाधीश कवीश्वराचार्य असा करत असतो. आणि अशा प्रकारचे बाबा आज आपल्याला समारोपीय सत्राला अध्यक्ष म्हणून लाभले. बाबांना खऱ्या अर्थाने अनेक कामं असतात. बाबा केवळ धर्मकार्य करण्यामध्येच गुंतलेले नसतात, तर बाबांच्या पाठीमागे अनेक व्याप आहेत. बाबा केवळ दान घेतच नसतात, तर अनेक लोकांना बाबांकडून दान प्राप्त होत असते. हा दानशून्य सुद्धा पंथामध्ये जर कुण्या महंताकडे दिसत असेल तर तो बाबांकडे दिसतो. म्हणून अत्यंत श्रीमंत योगी म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे असे आदरणीय श्रद्धेय महंत श्री माहूर पीठाधीश बाबा. त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय संतगण महंत श्री पाटणकर बाबा, विद्वत रत्न आदरणीय श्रद्धेय महंत परमपूज्य ईशानिष्ठ श्री नितीन दादा, आदरणीय श्रद्धेय महंत श्री वंकीराज बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री चितोंडीकर बाबा यांच्या प्रतिनिधी म्हणून आलेल्या आमच्या तपस्विनी धर्मभगिनी रुक्माताई, त्याचप्रमाणे लासूरकरताई आणि मकर जोगळा
आणि आता जाळीच्या देवाने नवीन आश्रम निर्माण होऊन राहिला आहे. त्या आश्रमाच्या संचालिका तपस्विनी पुष्पाताई अक्का विराट आणि या ठिकाणी उपस्थित असून जे अत्यंत सूत्रसंचलनाची सेवा करतात असे आदरणीय महंत श्री चिंचोळकर बाबा, आदरणीय महंत श्री गोपीराज बाबा चितोंडीकर, या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय श्रद्धेय महंत श्री सांगवीकर बाबा, जे अनेकांना घडवत राहतात. त्यांचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं की आपण कार्य करत राहणे हे तर ठीक आहे, पण जे जे कार्य करतात, जे जे काम करतात त्यांचा सत्कार करणं हे महत्वपूर्ण व्रत बाबांनी उचललेलं आहे. ते आपण आता ऐकलेलं आहे. असे आदरणीय श्रद्धेय महंत श्री सांगवीकर बाबांना खरोखर एवढ्या चांगल्या आयोजनाबद्दल त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण कौतुक करूया. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय माता भगिनी, तपस्विनी आणि संत मंडळी, त्याचप्रमाणे सद्भक्त वासनिक बंधू आणि भगिनींनो, हा अत्यंत हृदय अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी झाला. आजपर्यंत आम्ही 115 आत्मशांती ज्ञानयज्ञ संपन्न केले. ही त्या प्रभूची फार मोठी कृपा आहे आणि आपल्या सर्व संत महंतांचं, ज्ञानी पुरुषांचं मार्गदर्शन आणि शुभचिंतन आहे. त्यामुळे हे सर्व घडू शकलं. आणि हे करत राहताना खऱ्या अर्थाने हे अलौकिक सुख आपल्याला प्राप्त होत असते. जे सुख कुठल्याही साधनाने मिळू शकत नाही बाहेरच्या. केवळ ईश्वराचं कार्य करत असताना ते समाधान मिळत असतं आणि तशा प्रकारच्या त्या समाधानामध्ये त्याला रमण्याची सवय झालेली असते. त्याला इतर गोष्टी मग चांगल्या वाटत नाही आणि म्हणून तेच काम करत राहणं ही प्रेरणा खऱ्या अर्थाने अच्युत गोत्राचार्य, औरंगाबाद निवासी श्री मोठे नागराज बाबा, आचार्य प्रवर श्री मोठे बाबा जे कैवल्यवासी झालेले आहेत त्यांच्यापासून ही प्रेरणा आम्ही घेतली. त्यांचा विश्व शांती ज्ञान यज्ञ अखिल भारतीय मानव परिषदेच्या माध्यमातून फार मोठा त्यावेळेचा तो उपक्रम गाजला. बाबा जिथे जात तिथे अखिल भारतीय मानव परिषदेचं कार्य समाजाला दिसत होतं आणि त्या माध्यमातून ते विश्वशांती ज्ञान यज्ञ त्यांनी संपन्न केले. आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही आत्मशांती ज्ञान यज्ञाची सुरुवात केली. 2001 पासून काटोल या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी जी वयस्थपिणी विद्या स्वीकार करून 1000 वर्षापर्यंत अवतार कार्य करण्याचं व्रत धारण केलं. त्याच काटोल येथून त्या कार्याची 2001 पासून सुरुवात झाली आणि त्यानंतर आजवर 115 हे ज्ञान यज्ञ झाले. 108वा ज्ञान यज्ञ म्हणजे पिपळा, हुडकेश्वर पिपळा या ठिकाणी रिंग रोडवर फार मोठा कार्यक्रम आपल्याला 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी घेता आला आणि फार पंथातल्या सर्व लोकांनी त्याचं कौतुक केलं, भेट दिली आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या. फार मोठं त्यांनी शुभचिंतन केलं. त्यामुळे आमचा उत्साह अजून द्विगुणित झाला आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम कुठल्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न करता जो कोणी कुठे घेईल तिथे स्वखर्चाने जाणे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता हे राबवण्याचं व्रत आम्ही धारण केलं. आणि सांगवीकर बाबांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन आम्हाला खऱ्या अर्थाने उपकृत केलं. या ठिकाणी श्रीकृष्ण कथा 4 प्रवचनांमधून मी गोवर्धनोद्धारण या लिहिलेपर्यंत आलो. श्रीकृष्ण कथा फार अगाध आहे, फार समुद्रासारख्या त्या लिहा आहेत. त्या किती त्याचं अवगाहन करत राहिलं तरी त्याचा थांब पता लागणारा नाहीये. श्रीकृष्णाने अलौकिक लिहा आहे, अतर्क्य लिहा आहे आणि त्या अतर्क्य लिहा यासाठी अतर्क्य आहे की ईश्वरच त्या संबंधात आपल्याला ज्ञान देऊ शकतो. एकीकडे लौकिक जीवनामध्ये 16,108 राण्या गोपालकृष्णांना दिसतात, पण सर्वसामान्य लोक गोपालकृष्णाला तर अत्यंत म्हणजे भोगी समजतात. परंतु परमेश्वरे परमेश्वरू जाणिले या श्रीकृष्ण लीलांच्या बाबतीत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू काय म्हणतात,
हे या ठिकाणी आपण पाहत आलो की बाई श्रीकृष्ण अवतार तो ब्रह्मचारी अवतार आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीचे साधारण ब्रह्मचर्य कोण होतं? श्रीकृष्ण चक्रवर्ती अष्टविध ब्रह्मचर्य. फलातून गोष्ट सर्वज्ञ सिंग चक्रवर्ती स्वामी सांगतात परमेश्वर जाणीजे. परमेश्वराचं ज्ञान हे परमेश्वराच्याच उपदेशातून आपल्याला प्राप्त होतं. या अज्ञान जीवाला परमेश्वराचं ज्ञान सहजतेने प्राप्त होत नाही. इतरत्र आपल्याला असं दिसतं की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणणारा आहे तो ब्रह्मच होतो. पण तो सिद्धांत या ठिकाणी अगदी कुछ कामाचा आहे आणि मोड केल्यासारखा आहे. त्या ठिकाणी सर्वज्ञांनी सांगितलं जीव हा अज्ञानच आहे. तो किती ज्ञानी जरी झाला तरी त्याच्या ठिकाणी अज्ञान कायम आहे. आणि म्हणून त्याने अज्ञानी पण हे स्वीकारलं तरच त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकते. स्वतः मला सर्वच काही कळतं असा जर आविर्भाव असेल, असा अहंकार जर असेल तर त्या जीवाला ज्ञानाची दरवाजे बंद झालेली असतात. नवीन ज्ञान प्राप्त होत नाही. आणि इथे तर ब्रह्मविद्या ज्ञानी मंडळी सांगतात की इथल्या विशेष ज्ञानीला सुद्धा काही अज्ञान असते. स्वरूपीचं सुख कसं आहे ह्याचं अज्ञान कायमच असतं. विषय ज्ञान संपेपर्यंत असतं. सर्व काही पाहत असतो तो अप्रोक्ष ज्ञानामधून सर्व दिसतं पण अज्ञान कायम असतं. आणि म्हणून कुणी ज्ञानाचा अभिमान करू नये अशा प्रकारची मानव पंथाची विचारधारा सांगते. आणि म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीचं ज्ञान कुणाला विचारणार तुम्ही? दुर्योधनाला विचारणार का? दुर्योधनाने गोपाळकृष्णाला पाहिलं. शिशुपालाला विचारणार का? शिशुपालाने गोपाळकृष्णाला पाहिलं. विचारणार कुणाला? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनाही मर्यादित ज्ञान आहे. विचारणार कुणाला? जेव्हा अर्जुनाला ज्ञान झालं त्या अर्जुनाला आपल्याला विचारता येईल. जेव्हा उद्धवाला प्रेम झालं त्या उद्धवाला आपल्याला विचारता येईल. आणि त्या गोपिकांचं सांत्वन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गोकुळामध्ये उद्धवालाच पाठवलं. आणि उद्धव एवढे प्रभावित झाले की जे देवाचे भक्त आहेत, देवाच्या स्मरणामध्ये, चिंतनामध्ये, ध्यानामध्ये तल्लीन होतात, त्यांच्या पायाची रज सुद्धा पवित्र असते. ती मस्तकाला लावली पाहिजे. हा उपदेश आपल्याला भागवतामध्ये दिसतो. उद्धव देव प्रसूती रज त्या गोपिकांच्या चरणाखालची रज कपाळाला लावत नाही तर ती पुरचुंडी भरून गोळा करून घेऊन येतात. आणि भगवंत म्हटलं हे काय आणलं? म्हटले कमाल आहे. त्यांना ज्ञान नाही, त्यांना तुम्ही प्रेम दिलं नाही. अशा श्रद्धावान, अत्यंत निष्ठावान गोपिका तुमच्या भक्त आहेत आणि किती तल्लीन आहेत तुमच्या स्मरणामध्ये. त्या मला त्यांच्या पायाखालची ती माती सुद्धा पवित्र वाटली. मित्र, ही अंधश्रद्धा नाही. तो भगवंताचा भक्त आहे तो पवित्राती पवित्र आहे. त्या परमेश्वराचे जे ज्ञानी आहे ते पवित्राती पवित्र आहे. पण नामधारक सुद्धा पवित्र आहे. आणि म्हणून आपल्या पवित्रपणाची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. आपल्या पवित्रपणाची ओळख आपल्याला असली पाहिजे. आणि आपल्या पवित्रपणाची महती आपणच आपली टिकवली पाहिजे. ही सुद्धा पर्यायाने जबाबदारी आपल्यावर येत असते. आणि म्हणून या कृष्ण कथेतून केवळ या कथा मनोरंजक म्हणून ऐकायच्या नाहीत तर त्या उपदेशक अशा प्रकारच्या आहेत. आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या अशा त्या महत्वपूर्ण या आहेत. एकच महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो आणि कृष्ण कथा इथे थांबवतो. महाभारताचं युद्ध झालेलं आहे. बरेच सर्व वीर मारले गेलेले आहेत. दुर्योधनाची सर्व घायाळ झालेले आहेत, काही मेले आहेत. आणि दुर्योधनाची इच्छा म्हणून अश्वत्थाम्याने जो चिरंजीव आहे, सप्त चिरंजीवामध्ये चिरंजीव आहे, अशा त्या अश्वत्थाम्याने प्रण घेतला. मित्रा घाबरू नको, मी पांडवांचा वंश समूळ नष्ट करतो. पांडवच नाही, पांडवाचा वंशच नष्ट करतो. आणि त्या अश्वत्थाम्याने काय केलं थोडक्यात सांगतो, ब्रह्मास्त्र सोडलं. आता इराण इस्रायलच्या त्या लढाईमध्ये अनेक अस्त्र पाहून राहिलो आपण.
हे जर अस्त्र आज निर्माण होऊ शकतात तर त्यावेळेला ते अस्त्र का नसतील. ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राचं टोक पहिल्याने कुठे वळवलं की उत्तरेचा गर्भ वाढत होता आणि उत्तरा हीच अशी एकमेव अशी अर्जुनाची आपला अभिमन्यूची पत्नी होती. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू आणि त्याचा पुत्र तिच्या पोटी जन्माला येणार होता आणि तोच पांडवांचा शेवटचा वंशज होता. आता त्या शेवटच्या वंशजापर्यंत या ब्रह्मास्त्राचं अभिमंत्रण केलं गेलं की पहिल्याने तो वंश खतम करा, तो होणारा निर्माण होणारा, आणि मग पाहू यांच्याबरोबर काय करायचं. ते टोककडे उत्तरेच्या गर्भाकडे वळवलं आणि त्याचा असा परिणाम वाईट परिणाम झाला की उत्तरेचा तो पोटचा गर्भ आता जन्म घेणार आणि त्याच वेळेला तो गर्भपात झाला. ही फार मोठी महत्वाची कथा आहे. गर्भपात झाला. कुंती, द्रौपदी, सर्व राजस्त्रिया घाबरल्या. म्हटले परीक्षित आपला हा जो अभिमन्यूचा पुत्र त्याचं नाव पुढे परीक्षिती ठेवलं जातं, हा गर्भगृहीत झाला. आता पांडवांचा वंश संपला. आता या ठिकाणी कोण वाचलेला म्हणून व्यास महर्षीकडे धाव घेतात, व्यासांना आवाहन करतात आणि त्या ठिकाणी व्यास येतात. म्हणतात हा असा दुर्धर प्रसंग निर्माण झाला, त्या पुत्राला तुम्हीच कुठल्या तरी सामर्थ्य शक्तीने जिवंत करा. व्यास महर्षी म्हणतात हे काम माझ्याकडनं नाही, हे होणं शक्य नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मानुसार जिवंत राहतो किंवा मृत्यू पावतो, जन्म घेतो किंवा मरतो. त्या जन्मामध्ये अनेक प्रकारचे कार्य करतो, हे त्याच्या कर्मावर आधारित आहे. आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करू शकत नाही. पण एक आहे, या गोपाळ कृष्ण महाराजांनी तुम्हाला साथ दिली, तो भगवान श्रीकृष्ण काही करू शकला चमत्कार तर होऊ शकतं. आणि व्यासांनी कृष्णाचं नाव सांगितल्याबरोबर द्रौपदी लगेच एका पायावर उभी झाली आणि कृष्णाचा धावा करायला लागली. अर्जुन आणि गोपाळकृष्ण रथावर बसून कुठेतरी दुसऱ्या भागाकडे गेलेले असतात आणि तात्काळ रथ फिरवतात गोपाळकृष्ण महाराज आणि त्या ठिकाणी येतात. म्हणतात काय झालं. म्हटले हा गर्भ पात झाला. मग म्हटले काय उपाय. कृष्ण भगवंतांना व्यासांना काय उपाय केले का नाही. म्हटले काय उपाय करणार, ते मेला आहे त्याला कसं जिवंत करणार. हे कार्य फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. हे कार्य फक्त परमेश्वरच करू शकतो. कर्मामध्ये ढवळाढवळ देवता शक्ती सुद्धा करू शकत नाही, देवतांचे विद्यावंत सुद्धा करू शकत नाही, तांत्रिक मांत्रिक हे तर काहीच करू शकत नाही. ते लोकांना भुलवू शकतात फक्त. आज अनेक प्रकार असे महाराष्ट्रात दिसून येऊन राहिलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या घरातल्या बाया आणि माणसं त्यांच्या मागे लागलेले आहेत. व्यासांनी सांगितलं कोणी करू शकत नाही, भगवंता कृष्णा तूच करू शकतो. या बाळाला वाचवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि त्याच व्यासांच्या कमंडलूतलं पाणी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या श्रीकरावर घेतलं, संकल्प केला. फार मोठा महत्वाचा संकल्प आहे, तेवढाच मी तुम्हाला सांगणार आणि माझं भाषण संपवणार. नीट लक्षपूर्वक तो ऐका. भगवंत म्हणतात न मिथ्या मया पूर्वोक्तम स्वयेश्वपी पलायनम. मी सहजपणेही कधीच खोटं बोललो नसेल तर आणि कधी स्वैर वर्तन केलं नसेल तर आणि कधीही युद्धामधून पलायन केलं नसेल तर हा पुत्र जिवंत होईल. आणि हा संकल्प करता बरोबर मित्रो आश्चर्य आहे की ते बाळ वळवळ करायला लागलं, पाहायला लागलं, रडायला लागलं. गोपाळ कृष्ण महाराज की जय म्हणून सर्व भक्तांनी जय जयकार केला. आपण ऐकूनच राहिलो फक्त गोपाळ कृष्ण महाराज की. मेलेलं बाळ जिवंत झालं, आनंद झाला, सर्वांना अत्याधिक आनंद झाला. पण धर्मराजाला एक शंका सतावायला लागली. कृष्णाला एकांतात त्याने विचारलं की कृष्णा अरे तुझी प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेने म्हटलं
मी कधी सत्य म्हणजे खोटं बोललो नसेल तर, आणि खोटं बोलण्याचा उच्चांक तुझ्या चरित्रात दिसतो. लहानपणापासून खोटं बोलण्याची सवय तुला लागलेली आहे. यशोदा माता तुला चापट देऊन उदाहरता की कृष्णा तू माती खाल्ली, म्हणतो नाही रे, कोण हरवतो की नाही खाल्ली. जेव्हा लोणी खाल्लं तेव्हा कृष्णा म्हणायला की यशोदा की तू लोणी खाल्लं, तेव्हा तू म्हणतो की मैं नाही माखन खायो, मी माखन खाल्लं नाही. आणि माखन खाण्याचा सपाटा तुला आवडत होता. म्हणजे लहानपणापासून खोटं बोलण्याचा उच्चांक तू केला. दुसरी गोष्ट, स्वैरवर्तन केलं नाही. यमुनेवर गेलेल्या महिलांचं वस्त्रहरण त्या ठिकाणी केलं स्नान करत असताना. गोपिकांचे घडे फोडले. किती स्वैरवर्तन. आणि यानंतर 16,108 स्त्रियांबरोबर संसार केला. तोही सुखाचा संसार केला. यापेक्षा अजून स्वैरवर्तन कोणतं असावं. आणि तिसरी गोष्ट तू म्हणतोस की मी युद्धातून पलायन केलं नसेल तर, आणि युद्धातून तर तू पहिल्याच वेळेला पलायन केलं. 17 वेळा जेव्हा या जरासंधाने आक्रमण केलं आणि कालयवन जेव्हा आला तेव्हा तूच पळाला नाहीस, तर बलराम दादा जो युद्धातून कधी पळणारा नव्हता त्यालाही म्हटलं की दादा चला आता पळा, आता पळण्याशिवाय गत्यंतर नाही. तूही पळाला आणि बलराम दादालाही पळवलं. आणि हे प्रतिज्ञा एकीकडे अशी सांगते, तुझं चरित्र असं सांगतं. कृष्ण म्हणाले त्याचा परिणाम झाला की नाही माझ्या प्रतिज्ञेचा. हो म्हटलं बालक तर जिवंत झालं, मग तुला आनंद झाला का नाही. म्हटलं आनंद झाला, पण याची संगती कशी लावायची. तू म्हणतो मी खोटं बोललो नसेल तर, स्वैर वागलो नसेल तर, युद्धातून पळालो नसेल तर, आणि ह्या सर्व गोष्टी तर तू केल्या आहेत, तरी पुत्र जिवंत झाला. म्हणजे याची संगती कशी. तेव्हा गोपालकृष्ण महाराज शेवटची दुसरी खांडणी सांगतात, यत भूत हित मत्यंतम एतत् सत्यम मतम मम. हे सर्व भूत प्राणीमात्राच्या हितासाठी असतं त्याला मी सत्य समजतो. जे सर्वांच्या रक्षणासाठी असतं त्याला मी स्वैरवर्तन नाही समजत. त्यांचा तसा अधिकार चालून आलेला असतो, त्यांना तशा प्रकारचं फळ द्यायचं असतं. आणि युद्धातून पलायनाची गोष्ट सांगतोस तू, आणि मी युद्धातून पळालोच नाही. माझं युद्ध कुठे संपलं. कालयवन राक्षसाला त्या मुचकुंद राजाच्या दृष्टिक्षेपाने मला मारायचं होतं, आणि म्हणून माझं शस्त्र त्या गुहेमध्ये होतं. तिथपर्यंत मी पळत गेलो आणि मला मुचकुंदाला मोक्ष द्यायचा होता, कालयवनाला मारायचं होतं. मी युद्धातून पळालो नव्हतो. अशा प्रकारे गोपालकृष्ण महाराजांच्या चरित्रामध्ये जर कुणाला काही विसंगती वाटत असेल तर ती विसंगती नाही, ती सुसंगती आहे. हेच मला या श्रीकृष्ण कथेच्या माध्यमातून शेवट सांगायचं आहे. बाकी कृष्णाला सर्व लोक मानतात. एक महत्वाचा मुद्दा आपण समजून या. कृष्णाला कोण मानत नाही. जगन्मान्य अवतार आहे, पण मानवांनी मान्यता दिलेला कृष्ण हा कसा आहे, आणि इतरांनी मानलेला कृष्ण हा कसा आहे. इतर विष्णूचा अवतार म्हणून कृष्ण मानतात, आणि मानव संप्रदायामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा उभयदृश्य अवतार म्हणून कृष्ण मानलेला आहे. हा कृष्ण जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं नसता तर आम्ही त्याला मानलं नसतं. तर आमच्या तत्वज्ञानाशी कुठे त्याचा नाळ जुळत नाही. पण भगवान श्रीकृष्ण हे चरित्र स्वतः श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं, म्हणून आमच्यासाठी ते वंदनीय आहे, पवित्र आहे, परम श्रवणीय, मननीय, चिंतनीय आहे. आमचं आत्मकल्याण करणारं आहे. असा त्या चरित्राचा सतत आठव करा, स्मरण करा. आपलेही सर्व पाप नासून आपल्यालाही परमेश्वराच्या परमपदाकडे निश्चित वाटचाल करायला सहाय्य होईल. अशा प्रकारचं हे पंचकृष्णाचं चरित्र आहे. त्या एका कृष्णाचं चरित्र या निमित्ताने या पुरुषोत्तम मासामध्ये सांगवीकर बाबांनी या ठिकाणी कथन करण्याचा जो काही योग प्राप्त करून दिला त्याबद्दल बाबांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि लांबलेले विचार सर्व साधू संत आणि ज्ञानी पुरुषांना दंडवत प्रणाम करून संपवतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की
श्री गोपाल कृष्ण महाराज. या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबांनी या श्रीकृष्ण चरित्र या पोथीचा समारोप आपल्या अधिकाराने अमृतमय वाणीतून केलेला आहे. यानंतर